राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची तयारी सुरू केली आहे। हे पाहता ऑक्टोबरपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका निवडणुका पूर्ण होतील असा अंदाज वर्तविला जात आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप सज्ज असल्याचा दावा केला आहे। सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजपचा संघटनात्मक उत्सव पूर्ण झाला आहे। लवकरच नवीन प्रदेश अध्यक्षाचे नावे जाहीर केले जाईल। आज किंवा उद्या आम्ही निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहोत। यासोबतच बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे। कुठलीही नियुक्ती अडली नाही। 80 जिल्हे पूर्ण झाले, 1232 तालुके पूर्ण झाले, 1 लाख बूथ पूर्ण झाले आहे, 1.5 कोटी प्राथमिक सदस्यता झाली आहे, 1 लाख जवळपास सक्रिय सदस्यता झाली आहे। आता प्रदेश अध्यक्षाचा निर्णय लवकरच होईल, कारण आमच्याकडे आता संघटन पर्व पूर्ण झाला आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा। उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे, महायुती तयार आहे। पण तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जर संपूर्ण सारांश बघितला तर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे, कारण त्याकरता लागणारं संपूर्ण संसाधनं हे निवडणूक आयोगाला राज्य सरकारने उपलब्ध केले पाहिजे। तशी तयारी राज्य सरकारची आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे। ऑक्टोबरपर्यंत निवडणुका झाल्याच पाहिजे, कारण आता खाली सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेत महानगरपालिकेमध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता दूर झाली पाहिजे। 13,000 पदाच्या निवडणुका आहे, त्यामुळे 13,000 नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार होईल। 13,000 नवीन नेतृत्व तयार होतील, जिल्हा परिषदचे मेंबर होतील, पंचायत समिती होतील, नगरसेवक होतील, महानगरपालिकेचे कॉर्पोरेटर येतील, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदच्या निवडणुका होईल। त्यामुळे एक मोठा महाराष्ट्रामध्ये ही जे गॅप पडलेली आहे आणि शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था असल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकळा होत नाही। आता प्रशासकीय राज्य आहे, जोपर्यंत लोकप्रतिनिधीचं इन्व्हॉल्वमेंट विकासाच्या कामात राहणार नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही। म्हणून मोदींचं सरकार, महाराष्ट्र सरकार आणि आमचे स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही एकत्रितपणे काम केलं तर समाजाला जास्त न्याय मिळेल।